तर मित्रांनो, आजची ही बातमी खास करून शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला गेलाय आणि याचा थेट फायदा हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मोठी घोषणा केली आहे. जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांसाठी आता नव्याने मदतीची घोषणा करण्यात आली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं माझ्या बातमी चॅनलमध्ये. मित्रांनो, एक छोटीशी सूचना. आमचं चॅनल सध्या खूप नवीन आहे आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब खूप महत्त्वपूर्ण आहे. तर सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट येताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर सुरुवात करूया. आता थोडं मागे जाऊन बघूया. 2025 मध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये राज्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि काही ठिकाणी तर महापुरासारखी परिस्थितीही निर्माण झाली होती. या पावसामुळे राज्यातील 20हून अधिक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं खूप भारी नुकसान झालं होतं. त्यांची शेती पाण्याखाली गेली, पिकं नष्ट झाली आणि अनेक ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झाला. यावेळी सरकारकडून मदत जाहीर झाली होती, पण अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की ही मदत खूपच कमी आहे. काहींना तर कर्जमाफीचा लाभही मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती. आता हीच नाराजी लक्षात घेऊन सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलाय. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांसाठी नव्याने मदत दिली जाणार आहे. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. आणि जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. पण फक्त कर्जमाफीच नाही, तर सरकारने नियमांमध्येही मोठा बदल केला आहे. आधी फक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक किंवा भूमिहीन पशुपालकांनाच मदत मिळायची, पण आता सर्व अपायग्रस्त पशुपालकांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. तसंच आधी जनावरांच्या संख्येवर मर्यादा होती, म्हणजे जर बोलायचं झालं तर ठराविक संख्येपर्यंतच मदत मिळायची. उदाहरणार्थ 3 मोठी जनावरं, 6 लहान जनावरं, 20 दुधाळ जनावरं किंवा 100 कुक्कुट पक्षी इतकी मर्यादा होती. पण आता ही मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. म्हणजेच पुरात जितकी जनावरं मृत किंवा बेपत्ता झाली असतील त्या सगळ्यांसाठी आता मदत मिळणार आहे. आता थोडक्यात बघूया किती मदत मिळणार आहे. दुधाळ जनावरांसाठी सुमारे 37,500 रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये, लहान जनावरांसाठी 20,000 रुपये, शेळी मेंढीसाठी 4,000 रुपये आणि कुक्कुट पालन करणाऱ्यांसाठी प्रति कोंबडी 100 रुपये अशी मदत दिली जाणार आहे. तसंच गोठ्याचं नुकसान झालं असेल तर त्यासाठी सुमारे 3,000 रुपयांची मदतही दिली जाणार आहे. म्हणजे एकूणच बघितलं तर या नव्या निर्णयामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः जे शेतकरी मागील वेळी मदतीपासून वंचित राहिले होते त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. आता बघायचं म्हणजे ही मदत प्रत्यक्षात किती लवकर आणि किती प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. तुमचं काय मत आहे? ही मदत पुरेशी आहे का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, चॅनल नवीन आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.